सुवर्ण जोशी विधानसभेच्या कामकाजाचा शेवटचा दिवस होता। अखेरच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। अनेक मुद्द्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वार पलटवार झाले। आपण पाहणार आहोत विधानसभेतील जुगलबंदी या खास कार्यक्रमामधून। विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलंच उत्तर दिलं। विरोधक पुस्तक वाचन करतायत हे चांगलं आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये ते कुंडल्या बघत होते, आता रिपोर्ट वाचू लागलेले आहेत असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला। सरकार पाडण्याचा अनेकदा मुहूर्त शोधला पण त्यांना मिळाला नाही असा टोला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लगावला। पुस्तक वाचन केलं, गेल्या 5 वर्षांमध्ये कुंडल्या बघत होते, अनेकांच्या कुंडल्या आपल्याकडे होत्या। आम्हाला वाटलं कुंडल्या बघणारे आता पुस्तकं वाचायला लागले, अहवाल वाचायला लागले, आनंद आहे। मुहूर्त काढत होते, आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार, ते काय पडत नाही। कारण कुंडल्या कोणी बदलू शकत नाही, वाचणारा जसा असतो त्याच्याप्रमाणे त्याचा तो असतो। एक गोष्ट मला सांगायची की विशेषतः आजचं सुद्धा हे अधिवेशन आपल्याला 2 दिवसच घ्यावं लागलं। संसदेचं अधिवेशन तर घेतलं गेलेलंच नाही आताच्या काळामध्ये, पण हे 2 दिवस आपण का घेतलं तर अजूनही कुठेही धोका टळलेला नाही। कोरोनाचा धोका टळलेला नाही। आता साधारणतः तो थोडासा कमी आला हे खरं आहे। त्याचं श्रेय द्यायचं नाही द्यायचं हे काही श्रेय घेण्याची जागा नाहीये, किंबहुना श्रेय घेण्याचं ही वेळ नाहीये। पण निदान आरोप करताना एक गोष्ट तरी जी WHO ला दिसली, वॉशिंग्टन पोस्ट ह्या न्यूजपेपरला दिसली, ती आपल्याला दिसू शकली नाही याचं मला वाईट वाटतं। धारावी मॉडेल ज्याचं कौतुक जगाच्या पातळीवरती केलं गेलं, जागतिक पातळीवरती, कुठेही आज सुद्धा आपल्याकडे औषधं नाही। हात धुवून मागे लागायचं नाही लागायचं की हात न धुता लागायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न। पण ना आम्ही तर धुतोच, आम्ही हात धुतो आणि जाऊ दे पुन्हा तुम्ही म्हणाल अघोषित आणीबाणी आहे। धुतो आणि धुतो सगळं धुवायचं। ठीक आहे, आरोप करा तुम्ही, तो तुमचा अधिकार आहे। त्या आरोपाकडे आम्ही कोविड पॉझिटिव्ह नसलं तरी पॉझिटिव्ह नजरेने आम्ही बघितलं पाहिजे, त्यातनं काही घेतलं पाहिजे, सूचना स्वीकारल्या पाहिजेत। परंतु आपण इतर देशाचं कौतुक करतो। चीनने 15 दिवसात हॉस्पिटल उभं केलं, मग आपल्या महाराष्ट्राने, आपल्या मुंबईने 17 दिवसांमध्ये फील्ड हॉस्पिटल उभं केलं, हे कौतुकाचं आहे की नाहीये? काय होतं आपल्याला? गाईडलाईन कोणाच्या होत्या? केंद्राच्या होत्या का? केंद्राने आपल्याला काय सांगितलं होतं का? मी केंद्रावरती टीका नाही करत, कारण सगळेच जण आपण जगभर हे संकटाचा हा सामना करत असताना नेमकं काय करावं हे कोणालाच तेव्हाही कळलेलं नव्हतं। अजूनही काय फारसं कळलं अशातला भाग नाहीये, अजूनही काय फारसं कळलं अशातला भाग नाहीये। पण आपण फील्ड हॉस्पिटल उभं केलं। देशामध्ये कदाचित महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स निर्माण केला, सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या आणि केंद्राने लॉकडाऊन जाहीर करण्याच्या आधीपासून आपण एक एक गोष्टी बंद करत चाललो होतो आणि नंतर हळूवारपणाने एक एक गोष्टी उघडत इथपर्यंत आलेलो आहोत। कांजूरमार्ग कारशेडवरून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला। तसंच विरोध केला तर ईडी लावत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं ही सगळ्यांची इच्छा असल्याची कोपरखळी सुद्धा उद्धव ठाकरेंनी लगावली। आपण तो एक रिपोर्ट दाखवला सौनिक समितीचा, तशा माझ्याकडे काही पत्र आहेत की ज्या कागदपत्रांवरती आपलं तेव्हा मंत्रिमंडळ होतं तेव्हाच्या मंत्र्यांचे काही सह्यांचे कागद आहेत, ते सुद्धा माझ्याकडे आहेत। मी त्याच्यावर आता काही भाष्य करणार नाहीये, आता काही भाष्य करणार नाही, कारण कोर्टामध्ये तो विषय चालू आहे। ऍडमिट आहे का काय आहे कल्पना नाहीये। आता दवाखान्यात गेल्यानंतर पटकन पेशंट ऍडमिट झाले की नाही माहिती नाही, पण गेलाय ना दवाखान्यात, तपासणी सुरू आहे। मग तपासणी सुरू असताना ऍडमिट केला नाही म्हणून वाटेल ते औषध द्या आणि वाटेल ते करा असं आपण नाही बोलू शकत, बोलायला नाही पाहिजे। दवाखान्यात गेलाय, डॉक्टरकडे गेलाय, हॉस्पिटलमध्ये गेलाय, ऍडमिट करून घ्यायचं की नाही, इलाज करायचे की नाही हे डॉक्टरला ठरवू द्या। बाहेर उभं राहून आपण बोंबलत बसलो की हा काय, हा खोटा, याला ऍडमिट करू नका, असं हे नाही होऊ शकत, असं नाही होता कामा। म्हणून हा कोर्टामध्ये विषय आहे, कोर्टामध्ये विषय गेल्यानंतर त्याच्यावरती जो काही निकाल लागायचा तो लागेल। पण हे असे जे काही प्रोजेक्ट असतात ह्याच्यामध्ये तुझं माझं खेचाखेची न करता ज्या कोर्टाचा उल्लेख आपण केला त्याच कोर्टाचं काल परवाचं एक भाष्य आहे की मालकी कोणाची ह्याच्यापेक्षा प्रोजेक्ट कोणासाठी आहे ते महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे। मालकी राज्याची आहे का? आहेच। मी तर म्हणेन जे जे माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यावरती पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे।
पहिला हप्ता महाराष्ट्राचा आहे. आणि हे करताना प्रोजेक्ट म्हटल्यानंतर विरोध होतो, आक्षेप घेतले जातात, आंदोलनं होतात, कोर्टबाजी होते. त्याच्यातून मार्ग काढत आपल्याला पुढे जावं लागतं. जसं समृद्धी महामार्गाच्या वेळेला सुद्धा आक्षेप घेतले गेलेच होते. त्यावेळेला आपण सगळ्यांनी मिळून त्यातनं मार्ग काढला. काही ठिकाणी मोबदला द्यावा लागला, काही ठिकाणी मार्ग बदलून द्यावा लागला. तर हे करावं लागतं. आता वाढवण बंदर विरोध असताना सुद्धा केंद्र ते लागते की नाही लागत. बुलेट ट्रेनच्या बाबतीमध्ये सुद्धा कोणी मागणी केली होती? बुलेट ट्रेन महाराष्ट्रातून मागणी झाली होती. कोणाच्या फायद्यासाठी बुलेट ट्रेन? मुंबईच्या फायद्यासाठी आहे. मुंबईची मोक्याची जागा, तिची किंमत किती होऊ शकते, पण त्याच्यापेक्षा त्याचा वापर हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी हा अधिक करता आला असता. ती ऐन मोक्याची जागा आपण बुलेट ट्रेनसाठी दिली. कोणी मागितली? आपल्याला किती स्टेशन मिळणार? बुलेट ट्रेनची 4, बाकीची जाणार परराज्यामध्ये. बरं, मुंबईतून किती लोक बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार? अहमदाबादवरनं किती येणार? मग ही मी जर का आता अडून बसलो नाही, मी माझ्या मुंबईची जागा आहे, मी इकडेच करतो कारशेड, बोलायचं तर बोलू शकतो. पण हे जे काय आहे, उगाच मुंबईकरांच्या हिताच्या आड किंवा हितामध्ये मी तर म्हणेन मिठागराचा खडा टाकू नका. मिठाचा खडा टाकला जातो, आता मिठागराचा खडा टाकला जात आहे. म्हणजे अख्खं मिठागर टाकतायत, संपूर्ण नासून टाकायचं. केवळ आपल्यासाठी नाहीये की जो टीका करेल तो तुरुंगात जाईल, ठीक आहे, पण जो तुमच्या आवडीचा असेल त्याच्यावरती हक्कभंग आणेल त्याला काय तुम्ही ईडी मागे लावणार? आणि केवळ त्याच्याचवरती नाहीये तर त्याला केवळ ते कमी पडते म्हणून म्हणजे आता प्रताप आहेत, प्रतापला ईडी, त्यांच्या मुलांना ईडी, त्यांनी त्यांच्यावरती संरक्षण घेतलं त्याच्या दुसऱ्या भावाला मुळे, तरी आता नातू नाही झाल्यानंतर आता नातूच्या मागे ईडी लावतील किंबहुना आधीच समज देऊन ठेवतील, नातू झाल्याबरोबर तुम्ही पहिला इकडे आमच्याकडे घेऊन या. हे काय? ही विकृती आहे, हे विकृत राजकारण आहे, हे विकृती आहे. आणि असं राजकारण आम्ही करत नाही. या राजकारणाला महाराष्ट्रामध्ये थारा नाही, अजिबात थारा आम्ही देऊ शकत नाही. जर ईडी असेल, सीबीआय असेल, त्यांची अब्रू ही चव्हाट्यावरती मांडण्यासारखं काम जर कोणी करत असेल आणि ह्या एक मान मरातब किंवा नाही त्यांच्याबद्दल काही आदर असलेल्या संस्थांना आपल्या घरातल्या नोकरासारखा जर वापर करून राजकारण आपल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला जाणार असेल आणि आमच्यावरती आरोप होणार असतील तर मला असं वाटतं हे आम्ही सहन करू शकत नाही. कोणी उठावं आणि आम्हाला टपली मारून जायचं आणि आम्ही त्याचं सहन करायचं, हे होणार नाही. शेतकऱ्यांच्या विषयाबद्दल बोललात थोरात साहेब, आपण चांगलं सांगितलं की देवेंद्रजींनी आता दिल्लीत जायला पाहिजे. सगळ्यांची तीच इच्छा आहे, खास करून मुनगंटीवारांची तर आहेच आहे. कारण तो देशाचा विचार करतात, मोठा विचार करतात, ते मोठा विचार करतात. मी चांगलं बोलतो तुमच्याबद्दल, मोठा विचार करतात. तुम्ही आमच्या मित्राच्या मागे का लागलात? आमचे मित्र आहेत त्यांच्या मागे नको लागा. या तुम्ही इकडेच थांबा. बर, हा, तर मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलताना ठीक आहे ना, आपण त्याच्यावरती आम्ही सुद्धा चर्चा विनिमय सगळं करतो आहोत, परंतु शेतकऱ्यांचे मुद्दे मांडताना शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणं, शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवणं, त्यांना चीन पाकिस्तानवरून मदत मिळते असं बोलणं, हे आपल्या संस्कृतीत बसतं का? हा सुद्धा विचार केला पाहिजे. दरम्यान कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेडवरून संसदीय कार्यमंत्री अनिल परब आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात विधानसभेमध्येच खडाजंगी झाली. आपण जे सांगताय की खासगी माणसाचा काय विषय आहे, हा सगळा विषय काल कोर्टासमोर झाला आहे आणि याच्या बाबतीत कोर्ट उद्या निर्णय देणार आहे. त्यामुळे नाही, कोण म्हणताय, जरा विरोधी पक्षनेते बोलतायत, त्यांचं म्हणणं तर खरं मांडा. तर विषय असा आहे की कोर्टाने उद्याची तारीख ठेवली आहे की या सगळ्या बाबींवरती चर्चा करून राज्य सरकारचं म्हणणं काय आहे ते उद्या मांडायचं आहे. आणि त्यामुळे ह्याच्यावरती आत्ता इथे चर्चा होणं योग्य नाही. उद्या त्याचा काय तो निकाल लागू देत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे याच्या बाबतीत बोलायचं आहे की आमचं धोरण बरोबर आहे का चूक आहे, हे त्याच्यानंतर बोलू शकता. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कृपया आपण याच्यावरती वक्तव्य करू नये अशी आपल्याला विनंती आहे. कायदेशीर तुम्हाला सांगतो आणि फॅक्च्युअली सांगतो. आता फॅक्च्युअल सांगतो, उद्या आर्ग्युमेंट नाहीत. कोर्टाने काय सांगितलं सांगतो, माझ्याजवळ शब्दशः आहे तिथे, आणि नसेल तर आपण महाधिवक्त्यांना विचारा. कोर्टाने सांगितलं की आत्ता आम्ही या ठिकाणी स्क्रॅप करतो, त्यावेळेस महाधिवक्ता किंवा तुम्ही वापस घ्या, आम्ही स्क्रॅप करतो किंवा तुम्ही तुमची ऑर्डर वापस घ्या. माननीय महाधिवक्ता असं म्हणाले
की साहेब मला इन्स्ट्रक्शन घ्यावे लागतील. त्याच्यावर कोर्ट म्हणाले ठीक आहे उद्या इन्स्ट्रक्शन घ्या. त्यावर माननीय महाधिवक्ता असं म्हणाले की सेशन चालू आहे त्यामुळे मी इन्स्ट्रक्शन उद्या घेऊ शकणार नाही म्हणून तुम्ही परवा ठेवा. म्हणून ती आता उद्या म्हणजे कालची गोष्ट होती परवा ठेवायची. त्याच्यावर कोर्टाने सांगितलं वी आर नॉट गोइंग टू हिअर यू. आता याच्यावर आर्ग्युमेंट होणार नाही. 5 मिनिटाचा वेळ आहे त्यावेळी तुम्ही येऊन एवढंच सांगायचं आहे की ऑर्डर तुम्ही परत घेताय की आम्ही क्वॅश करायची. त्यांचं आपण बोलणं करा. मी महाधिवक्त्यांशी बोलूनच आपल्याशी बोलतोय. काल जे कोर्टामध्ये जे काही झालं त्याच्यामध्ये आपण जसं म्हणताय तसं कोर्टाने म्हटलं, पण त्यावरती महाधिवक्त्यांनी सांगितलं की याच्या बाबतीत राज्य शासनाशी बोलून राज्य शासनाची भूमिका याच्या बाबतीतली काय आहे हे आम्ही उद्या कोर्टामध्ये मांडू. आणि याच्यावरती कोर्टाने वेळ दिलेला आहे. उद्या आर्ग्युमेंट होणार नाही असं म्हणणं आपलं चुकीचं आहे. आमची बाजू ऐकल्याच्या नंतर जे आमच्या विरोधात आहेत ते लोक देखील आपली बाजू मांडतील आणि त्यानंतरच निर्णय होईल. हे महाधिवक्त्यांचंच म्हणणं मी आपल्याला सांगतोय. आपल्याजवळ माहिती कमी आहे. मी पुन्हा ऍडिशन देतो. मी सांगतो केंद्र सरकारचं आर्ग्युमेंट पूर्ण झालं, महाराष्ट्र सरकारचं आर्ग्युमेंट पूर्ण झालं, MMRDAचं आर्ग्युमेंट पूर्ण झालं आणि ते जे खासगी ज्यांनी त्याच्यावर दावा केला त्यांचे आर्ग्युमेंट पूर्ण झालं. आणि आर्ग्युमेंट पूर्ण झाल्यानंतर आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो का हो आज आपण सगळे लढत होतो आपल्या सदनाच्या अधिकारांकरता लढत होतो ना. सदनाचे अधिकार आहे, सदन मोठा आहे. मग आज मला सांगा की आपल्या नियमात लिहिलेलं आहे की एखादी केस ऍडमिटेड असेल तरच ती सबज्युडिस मानली जाईल. ती ऍट द स्टेज ऑफ ऍडमिशनला सबज्युडिस मानली जाणार नाही. ही केस ऍडमिटेड नाही. हे सगळे आर्ग्युमेंट ऍट द स्टेज ऑफ ऍडमिशन आहे. त्यामुळे ही केस सबज्युडिस नाही. नियमाने चला विरोधी पक्षनेते. वकील साहेब कुठले आर्ग्युमेंट क्लोज झाले आहेत? वकील साहेब नाही मी निर्णयासाठी आहे तर कृपया जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही त्याची चर्चा या सभागृहात होऊ नये. आपण याच्या बाबतीतलं रुलिंग द्यावं. विरोधी पक्षनेते. अध्यक्ष महोदय मी प्रश्न विचारतो. चला मी प्रश्न विचारतो. मला माननीय संसदीय कार्यमंत्र्यांनी सांगावं इज द केस ऍडमिटेड इन द कोर्ट. अहो साहेब ऍडमिशनचा अर्थ वेगळा असतो, दाखल करणं नाही. कोर्टाची एक स्टेज असते. आर्ग्युमेंट बिफोर ऍडमिशन मग ऍडमिशन कोर्टाला वाटलं तर आणि मग आर्ग्युमेंट. बिफोर ऍडमिशन कोर्टाने ऍडमिट न करता प्रायमा फेसी कोर्ट म्हणताय की आम्ही स्ट्रक डाऊन करू. ही जुगलबंदी अशीच पाहूया पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. जुगलबंदी या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. माझ्या भाषणामध्ये अडचण आणणार परत निवडून येत नाही आणि असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला. तसंच पाडण्याचे 2 प्रकार त्यांनी सांगितले. इतकंच नाही तर माझं कुटुंब माझी जबाबदारी यावरूनही त्यांनी सरकारला कोपरखळी मारली. मेलवर अध्यक्ष महाराज रोज 2 दिवसाआड गोरगरिबांचे विषय पाठवायचो की निर्णय व्हावे. पण जेव्हा मी परवा मंत्रालयात गेलो तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयात तो जो तिथं कॅम्प्युटरपाशी बसला होता तो कॅम्प्युटर पुसत होता. त्यामुळे का पुसताय? त्यामुळे कॅम्प्युटर थोडा ओलसर झाला. म्हणतं तो ओलसर नाही झाला, गोरगरीब जनतेचे एवढे ईमेल केल्यानंतर सुद्धा तुम्ही लक्ष दिलं नाही म्हणून तो रडत आहे. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. दादा डोळ्यात पाणी आलंय. काय विषय दिला अध्यक्ष महाराज? आता मी एक एक वाचून दाखवतो. आता तुम्ही पुरवणी मागण्यावर या. त्रास नको अध्यक्ष महाराज. नाही पुरवणी मागणीवर यायच्या अगोदर एक सांगून जातो. एकच काय महत्वाचं आहे अध्यक्ष महाराज. एकच सांगतो. येतो काही चिंता करू नका. तुमच्या मनाची भावना मी मांडतो. काही तुम्ही चिंता करू नका भाऊ. नो टेन्शन. मस्त राहा. पुन्हा निवडून या. चिन्ह लागेल तर बदलवा पण निवडून या.
अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, आता समर्थ आहो. ताई खरंच आहे, हा प्रत्येक जण समर्थ आहे, पण तुमच्यासाठी मग एक कविता आहे. हो हो, तुम्ही सभागृहात आहात, तर माझे मित्र, माझा परिवार आहे. दिस इज माय फॅमिली. माझ्या फॅमिलीचा प्रत्येक सदस्य त्यांनी अशी भाषा करताना, कारण एक मी मागच्या अधिवेशनात सांगितलं, माझ्या भाषणात जो अडचणी आणतो, अडकाठी आणतो, तो पुन्हा निवडून येत नाही. मला तुम्ही बहिणी समान आहे, बहिणी समान आहे. तुमचे श्रीमान माझे खास मित्र आहे, मित्र आहे, विचारून घ्या. हा? अजित पवारने तुमचा आवाज स्वीकारला, पुढच्या वेळेस मला पाडून दाखवा. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, पडण्याचे दोन प्रकार आहेत. एक लोकशाहीमध्ये, आणि आम्ही तर 23 नोव्हेंबरला करून दाखवलं ना. असं काय दादा, दादा तुमच्यावर आमचा अपार प्रेम आहे. शेवटचा दिवस होता कामकाजाचा, त्यामुळे आरोप प्रत्यारोप, वार पलटवार झाले आणि अर्थातच अनेक प्रश्न होते, त्याला उत्तर, त्याला आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून तोंड दिलं गेलं. हे सगळं आपण बघत होतो जुगलबंदी या कार्यक्रमामध्ये. आत्ता इथंच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.